मालेगाव संदर्भात आहे। मालेगाव ला मिनी पाकिस्तान नावाची जी ओळख मिळालेली आहे त्याच्या मागची काही कारण आहेत। आम्हाला मिळालेल्या माहिती अनुसार या संदर्भात काल आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांची पण या संबंधित बैठक झालेली आहे। मालेगाव मध्ये एका वर्षामध्ये 300 कोटी ची वीज चोरी होते। म्हणजे 300 कोटीची जी वीज चोरी होते आणि जी चोरी केलेली वीज आहे त्या संबंधित MSEBचे जे अधिकारी असो, पोलीस अधिकारी असो, ते साधारण त्या वीज चोरी संदर्भात त्या मोहल्ल्यांमध्ये प्रश्न पण विचारला जाऊ शकत नाही, रिकव्हरी करायला जाऊ शकत नाही, एवढी दहशत त्या संबंधित मोहल्ल्यांमध्ये या जिहादी लोकांनी तयार केलेली आहे। आणि हा जो काय 300 कोटीचा जो काय पैसा आहे तो परत त्या अर्थकारणासाठी वापरला जातो। आणि हा सगळ्याचा सगळा पैसा हा लव जिहाद, लँड जिहाद आणि दहशतवादी कार्यक्रमांसाठी वापरला जातो, अशा पद्धतीचे काही माहिती काल आदरणीय देवेंद्र फडणवीसांकडे आम्ही दिलेली आहे। दुसरी जी एक मागणी होती की तिथे पोलीस आयुक्तालय मोठं उभं करणं, त्याही बद्दल आदरणीय देवेंद्र फडणवीसजींनी काल सकारात्मक आम्हाला होकार दिलेला आहे। अशा पद्धतीने आपल्याच महाराष्ट्रामधला मालेगाव नावाच्या शहरामध्ये अगर मुस्लिम राष्ट्रांबरोबर स्पर्धा, कारण का त्यांच्यामध्ये ज्या पद्धतीने परिस्थिती आहे तीच परिस्थिती मालेगावमध्ये पाहायला मिळते, पाकिस्तानमध्ये जी परिस्थिती आहे तीच मालेगावमध्ये पाहायला मिळते। ही परिस्थिती बदलावी, अशा पद्धतीची वीज चोरी करून एवढा मोठा पैसा अगर आतंकवादी आणि जिहादी कारवायांमध्ये वापरला जात असेल तर आम्ही खपून घेणार नाही आणि त्याबद्दलची योग्य कारवाई केली जाईल।